तर पब्लिक आता मला लहान भावासोबत फिरायची लाजच वाटून राहिली राव. तर पब्लिक आज माझा दौरा पडला तो डायरेक्ट आमच्या शेतात. वडिलांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ इतकं मिळालं की आज आम्हाला आलेल्या फळाला दुरीने आधार देण्याचं काम लागून राहिलो. नंतर मग आम्ही सगळ्यांनी काम उरकून आजचं जेवण शेतामध्ये केलं. काही म्हणा पण शेतामध्ये जेवण करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. काही पण म्हणा पण काम करत असताना उन्हाची जाणीव आणि पाण्याची उणीव भासून राहिली. मग डायरेक्ट काम उरकून आम्ही निघालो ते म्हणजे आपल्या मंजूरच्या रसवंतीवर रस पियायला. आता मी तर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास गोड न खाता पिता पाळण्याचं ठरवलं असल्या कारणानं मी तर कुरकुरे घेतले आणि त्यावर तुटून पडलो. तेवढ्यात गावातले आमचे बालमित्र भेटले आणि आमच्या गप्पा रंगल्या. नंतर मग बबड्यांना घेतलेल्या त्याच्या स्कॉर्पिओ सोबत फोटो काढण्यासाठी आम्ही निघालात. नंतर मग फोटो काढायला तिथं आम्ही 1 तास वेळ घालवला. आज तर गावात 2-4 जणांनी तरी आपल्या आप्पाला आणि मला सोबत बघून विचारलं नेमकं दोघांपैकी मोठं कोण आहे. आता आमचे सुमित्र माजलेल्या काँग्रेस सारखं पोचलेत. आता त्यात माझी तरी काय चूक. आता मला तर आपल्या आप्पासोबत कुठं बाहेर निघाव का नाही असं झालंय. पब्लिक जवळ सगळे त्याला मोठा आणि मला बारका समजून राहिले. तर चला मित्रांनो आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.